नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आत्तापर्यंत आपण असे बघितले की मधु ही सिंधूबरोबर चॅलेंज करते, परंतु सिंधू ही काही कमी नसते. सिंधूने सिंधुगिरी दाखवून मधुला तर चांगला इंगा दाखवलेलाच असतो. कारण आता सिंधू ही आत्तापर्यंत तिने मधूचे सर्व काही सहन केले, परंतु सावीला मधूने खूप त्रास दिला, तिला किडनॅप करून ठेवले आणि तिची अशी अवस्थासुद्धा केली की सावी अजूनसुद्धा शुद्धीवर आली नसते. त्यामुळे सिंधूला तिची खूप काळजी लागलेली असते, कारण मधूने जे काही तिच्या मुलांबरोबर वाईट कृत्य केले ते बघून सिंधू आता तिला तशाच भाषेमध्ये उत्तर देण्याचे ठरवते. आणि शेवटी राघव आणि सिंधूचे लग्न तर झालेले असते. कारण जेव्हा राजश्रीने तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेले असते, कारण मधूने एक कृष्णा बनून सिंधू ती नाही तर कृष्ण आहे हा व्हिडिओ तिने राजश्रीला दाखवलेला असते. कारण आत्तापर्यंत राजश्री ही कृष्णाला सिंधू समजत होती, परंतु कृष्णा ही सिंधूच असते. पण मधूला मात्र तो पुरावा हाती लागतो. म्हणून राघव आणि सिंधूचे तर लग्न झालेलेच असते. कारण राघव आणि सिंधू हे कधी वेगळे होणारच नसतात, कारण मधूने आत्तापर्यंत त्या दोघांना वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केलेला होता, परंतु देवकृपेने मात्र त्यांची जोड ही मात्र काही वेगळी होत नसते. आणि मधूचा हे सर्व बघून खूपच जळफळाट होत असतो. राजश्रीने अगदी थाटामाटात हे लग्न करण्याचे ठरवलेले असते, कारण सिंधू ही खरंच आपली सून आहे म्हणून तिला मनापासून वाटत असते. कारण ऐन वेळेस मधूने एक व्हिडिओ दाखवून राजश्रीचा पूर्णपणे कृष्णा म्हणजे जी सिंधू आपल्या घरात राहते ती कृष्णा आहे असे राजश्रीचा गैरसमज होतो. म्हणून राजश्री ही सिंधूचाच रागराग करत असते. परंतु आता राजश्रीचा हा खूप मोठा जो झालेला गैरसमज आहे ते सिंधू आता दूर करणार असते. कारण आता सावी तर शुद्धीवर येणार असते. राघवची महादेवाच्या कृपेने सिंधूला मोलाची साथ मिळाली असते. कारण राघवने जर सिंधूला या सर्वामध्ये साथ जर दिली तर सिंधूला ते सर्व कोणतेही संकट असून दे ती राघवच्या साथीने व्यवस्थित पार पाडणार असते. मधूने आत्तापर्यंत खूप कारस्थान केलेले असतात आणि यामध्ये शकुंतलाने सुद्धा मधूला त्याची साथ दिलेली असते. परंतु आता सावी तर तिला सुखरूप मिळाली असते, कारण यात पिंकी आणि गोदा मावशी या दोघींनी तिला मोलाची कामगिरी केलेली असते. जेव्हा मधूने सिंधूला दरीत लुटून दिले तर गोदा मावशी देवासारखे धावून आल्यात आणि त्यांनी सिंधूला वाचवले. तेव्हा आता गोदा मावशीसुद्धा यामध्ये मधूला धडा शिकवण्यामध्ये सिंधूला सामील असतात. राघवसुद्धा म्हणत असतो की मधूला मी तिच्या पापाची शिक्षा तर नक्की देईल, परंतु योग्य पुरावा जेव्हा आपल्या हातात लागेल तेव्हा आपण घरातील सर्वांना हे सर्व सत्य सांगू. आणि आता सावी ही सुखरूप घरी आली म्हणून राघवसुद्धा खूप खुश असतो. परंतु मधू समोर आणि घरातील लोकांसमोर तो सुद्धा नाटक करतो की तो सिंधूला म्हणजे जी कृष्णा आहे तिला सिंधू मानत नाही, परंतु जी कृष्णा आहे ना ती बळजबरीने राघवबरोबर नवरा असल्याचा हक्क दाखवते. आणि जे काही लग्नानंतरची विधी आहे ते तिने एकटीनेच राघवसोबत बळजबरीने पार पडले अशी घरातील लोकांची गैरसमज झालेला असतो. परंतु राघव प्रत्येक क्षणात हा सिंधूबरोबर असतो. इतक्या दिवसापासून सिंधू ही त्याच्यासोबत नाही म्हणून त्याला तो विरह सहन होत नसतो. आणि खऱ्या अर्थाने आज सिंधू आणि राघव एकत्र आलेले असतात. आणि आता गणपती बाप्पा घरात येणार म्हणून सिंधू खूप छान तयारसुद्धा होते. राघव तिला म्हणत असतो की सिंधू अगं आपण तेव्हा पहिल्या वर्षी गणपती बाप्पांची एकत्र मंदिरात पूजा केली होती. तेव्हा सिंधू म्हणते की हो राघव सर, आत्तापर्यंत माझ्या सर्व लक्षात आहे, पण मागच्या गणपतीच्या वेळेस आपण एकत्र नव्हतो. कारण जेव्हा मी घर सोडून गेले तेव्हा आपल्या अंकुरला म्हणजे विनूला मी घरातून बाहेर घेऊन गेले होते. तेव्हा मात्र राघव म्हणतो की काय सिंधू, तू अंकुरला विनू का म्हटली? तेव्हा सिंधूला तर कळालेले असते की विनू हाच आपला अंकुर आहे, परंतु राघवला आत्तापर्यंत तिने सांगितलेले नसते. तेव्हा एका खूप मोठ्या सत्याचा आणखीन उलगडा राघवला होणार असतो आणि हे सर्व कुटुंब शेवटी एकत्र येणार असतात. आणि ते पण गणपती बाप्पांच्या चमत्काराने. राघव आणि सिंधू हे मधूच्या नाकावर टिचून गणपतीच्या आरतीचा मान घेतात, पूजाचा मान घेऊन प्राणप्रतिष्ठा करतात आणि सर्व काही हे मधूच्या नाकावर टिचून होत असते. कारण कृष्णा ही जी काही असते ती अगदी धट असते, ती मधूची कोणतीही प्लॅन सक्सेस होऊन देत नसते आणि तिच्या नाकावर टिचून तिला तर चांगली वटणीवर तर आणतच असते.
परंतु आता जेव्हा आयुष आणि अन्वी येणार असतात तर हे सर्व मधू, मामी आणि शकुंतला आई या दोघींनी मिळून हे सर्व केले, कारण आता सावीसुद्धा सुखरूप शुद्धीवर येणार असते. कारण सिंधू हे स्वतः डॉक्टर आहे म्हणून ती आपल्या सावीचे उपचार घरीच करते. योग्य उपचार देऊन तिने शेवटी सावीला सुद्धा या संकटातून बाहेर आणलेले असते. तिच्या जीवावर हे बेतले असते म्हणून सिंधूला ज्यांनी सावीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सिंधू त्यांची अवस्थासुद्धा अगदी तशीच करणार असते. कारण आत्तापर्यंत सावी तर सिंधूपासून दूर तर राहिली, परंतु तिला इतका त्राससुद्धा दिला, म्हणजे तिची अजून ती शुद्धीवर सुद्धा नाही. तिचे किती हाल होतात हे बघून तर सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि त्या त्रास देणाऱ्या लोकांचा तिला रागसुद्धा आलेला असतो आणि तशाच भाषेत ती त्यांच्याबरोबर उत्तर देऊन त्यांना धडा शिकवणार असते. आणि या सर्वात मधूचा आणि शकुंतलाचा हात असतो. तेव्हा पिंकी आई निवडणुकीच्या वेळीस येऊन शकुंतला तर चांगला धडा शिकवणारच असते, परंतु ज्याला जन्माची अद्दल घडून शेवटी तीसुद्धा तुरुंगात जाणार असते. तर मधूच्या पापाचा घडा आता भरलेला असतो, कारण आत्तापर्यंत मधूने खूप कारस्थानं केलेली असते. राघवबरोबर आणि लग्न करून सिंधू आणि राघवला तर वेगळे करण्याचा प्रयत्न केलेलाच असतो, परंतु जो विनू आहे त्याला सुद्धा हिसकावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते आणि ते सर्व ती शकुंतलाच्या मदतीने करत असते. परंतु आता घरातील राजश्री समोर हे सत्य येणार असते, कारण राजश्री विचार करते की ही कृष्णा जरी असली आणि मधूने आपल्याला हे जरी सांगत असले तरी सिंधू मात्र विनूवर इतके प्रेम करत असते आणि सावीवर सुद्धा. मग एक आईच आहे की ती आपल्या मुलावर इतके मनाने प्रेम करू शकते, म्हणजे नक्कीच काहीतरी मधूने आपल्या डोळ्यात धूर फेकला आणि आपली सिंधूच ही कृष्ण आहे म्हणून आपला खूप मोठा गैरसमज झाला, म्हणून तिचेसुद्धा राजश्रीचे डोळे उघडतात. आणि त्याच वेळेस राघवने सर्व सत्य हे शेवटी राजश्रीला सांगितलेले असते. राजश्रीला मधूचा खूप राग येतो आणि राजश्रीला खूप पश्चाताप होतो, कारण तिने सुद्धा मधूच्या बोलण्यात येऊन सिंधूला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि लग्नसुद्धा मोडून तिने सिंधूला घराच्या बाहेर काढण्याचा मधूच्या निर्णयामुळे निर्णय घेतलेला असतो. परंतु सिंधू खरंच खूप गुणाची असून खूप मोठ्या मनाची आहे की तिने आपले हे सर्व सहन केले आणि तिने मला प्रॉमिस केले होते की ऐन लग्नाच्या दिवशी मी सावीला भेटेल म्हणून. तेव्हा मात्र सिंधूने हे सर्व काही राजश्रीचे प्रॉमिस पूर्ण करून एका आईची सर्व इच्छा पूर्ण करून शेवटी राघव, सिंधू आणि सावी, विनायक हे एकत्र येणार असतात. आणि आता विनायकचे जेव्हा सत्य समोर येते तर घरातील सर्वांना तर धक्का बसतोच, परंतु सर्वजण हे सिंधूची माफी मागणार असतात. परंतु विनायकला सिंधूपासून हिसकावणाऱ्या मधूला तर आता राघव जेलमध्ये शेवटी पाठवणारच असतो, कारण आत्तापर्यंत खूप काही झालेले असते की मधूने तिचे कारस्थान मात्र थांबवलेले नसतात. तेव्हा मात्र राघव आणि सिंधू हे एकत्र येऊन गणपती बाप्पांची पूजा करतात, आरती करतात आणि मधूचा तर हे सर्व बघून खूपच जळफळाट होत असतो, कारण तिला असं वाटत असते की राघववर आपला हक्क आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेचा मान माझाच असेल. परंतु मात्र सिंधूने ते सर्व हिसकावून शेवटी आपला हक्क आपल्याकडे घेतलेला असतो आणि हे सर्व बघून मधूचा तर खूपच जळफळाट होतो. म्हणून मधू आणखीन कारस्थान करण्याचा प्रयत्न करते आणि ती सिंधूला म्हणत असते की तू सिंधू आहे हे मी ओळखलेले आहे, परंतु तुझे आता हे सत्य मी लवकरच घरातल्या सर्वांसमोर आणीनच. तेव्हा मात्र आता मधूची स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार असते, कारण सिंधू ही आपल्या घरची लक्ष्मी आहे हे जेव्हा राजश्रीला आता समजलेले असते तेव्हा राजश्री मधूला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार असते आणि काकूसुद्धा ही मधूचे ऐकून तिने आत्तापर्यंत सिंधूला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ऋतुराज यांनी सुद्धा. परंतु आता सर्वांची बोलती ही बंद होणार असते, कारण राघव आणि सिंधूच्या प्रेमापुढे शेवटी सर्वजण हार मानणार असतात आणि आपले राघव आणि सिंधू हे शेवटी एका लग्नबंधनात तर अडकलेले असतातच. आणि आता आपले सिंधू आणि राघव हे एकमेकांना त्यांचे प्रेम इतक्या दिवसातून तर मिळालेले असतात, कारण यामध्ये मधूने खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु मधू तर आता तिची जेलमध्ये रवानगी होणारच असते. परंतु आता गणपती बाप्पांच्या कृपेने घरात एक खूप मोठा चमत्कार घडणार असतो, कारण विनायक हाच अंकुर आहे. इतक्या दिवसापासून आपल्या विनूला जो आपण इतके मायेने प्रेमाने सांभाळत होतो त्या विनायकचे सत्य आता सिंधू सर्वांसमोर सांगणार असते. आणि आता एका इतक्या मोठ्या सत्याचा उलगडा होऊन शेवटी हे चौकोनी कुटुंब एकत्र
एकत्र येणार असते. घरातील सर्वजणांचे खूप आनंदी वातावरण असते आणि सर्वजण विनूला प्रेमाने जवळ घेऊन सिंधू आपल्या विनायकला घेऊन गेली आणि ती त्या बस अपघातात आपला विनायक गेला अशी सर्वांना वाटत असते. परंतु देवकृपेने मात्र विनायक हा त्यांचा अंकुर असतो आणि अंकुर हा विनायक बनून त्या घरी परत आलेला असतो आणि हे जे काही घडलेले असते ते अगदी देवकृपेने. सावी विनू हे एकमेकांना प्रेमाने भेटतात आणि शेवटी पिंकी येऊन शकुंतला आणि मधूच्या कारस्थानाचा पडदा फाश करणार असते. आयुष आणि अन्वीने येऊन तर धमाका केलेलाच असतो, परंतु यामध्ये सिंधू आणि राघवला तर पिंकीची सुद्धा खूप मदत झालेली असते. तेव्हा जोडीने राघव आणि सिंधू आपल्या गणपती बाप्पांची पूजा करतात आणि मनोभावाने पूजा करून देवाला हात जोडतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.